आपण पाहत आहात महाराष्ट्र हलचल 24/7 न्यूज। मुख्य संपादक धनंजय तरारे। या 3 वर्षांमध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये प्रथम आणि द्वितीय इतर अनेक स्पर्धांमध्ये ज्या एकांकिका आल्या त्याला आपण सवाई एकांकिका म्हणतो। अशाच एकांकिकांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे। सोबत केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी, आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे। हे जे उपक्रम आहे हा 22 ते 27 उपक्रमाचा दिवस जो आहे, हे आठवडा जो आहे, ही संकल्पना आदरणीय आमदार संदीपजी जोशी यांची आहे। आम्ही सगळे आयोजन समितीचे सदस्य आहोत आणि 22 तारखेला फोक आख्यान जे महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध झालेलं आहे, लोककलेचा वारसा जपणारी आणि ती संस्कृती पुढे नेणारा कार्यक्रम म्हणजे फोक आख्यान। असं म्हणतात की या कार्यक्रमाच्या संदर्भात न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही आणि असा कार्यक्रम आपल्या नागपूरला होतो हे नागपूरकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि त्याच 22 तारखेला मुख्यमंत्री महाकरंडक या एकांकिका स्पर्धेचा उद्घाटन होणार आहे आणि 23 तारखेपासून या एकांकिकेला खऱ्या अर्थानं स्पर्धेला सुरुवात होणार आहे। 23 तारखेला काही एकांकिका होतील, 24ला काही होतील, 25ला काही होतील, 26ला काही होतील आणि 27ला दिवसभर या एकांकिकेचं सादरीकरण होणार आहे। आणि संध्याकाळी सायंटिफिक लक्ष्मीनगरचं जे मैदान आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अभिनेते महाराष्ट्रभूषण पद्मश्री अशोकजी सराफ आणि त्याच्या सौभाग्यवती निवेदिताताई सराफ यांची प्रगट मुलाखत होणार आहे। आणि प्रगट मुलाखत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रुती हे घेणार आहेत आणि ही मुलाखत अशोक सराफ यांचा जीवन प्रवास उलगडणारी जरी असेल तरी तो प्रवास मात्र आपल्याला मनोरंजनात्मक दृष्ट्या आणि कुठेतरी टच करणारा असेल, भावनात्मक असेल, भावना प्रधान असेल। आणि हा सगळा जो आठवडा आहे हा नागपूरच्या सांस्कृतिक सृष्टीला उजाळा देणारा आहे, प्रकाशमान करणारा आहे। आदरणीय संदीपजी जोशी आमदार यांच्या संकल्पनेतून हा एवढा मोठा कार्यक्रम करण्याचं आयोजन झालेलं आहे। नागपूरचे नाट्यरसिक त्यांचे मनापासून आभार मानते की सगळ्या एकांकिका स्पर्धा लयात जात असताना, एकांकिका स्पर्धा कुठे दिसत नसताना एवढ्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात मुख्यमंत्री महाकरंडक या शीर्षकांतर्गत ही सवाई एकांकिका स्पर्धा त्यांनी घेतलेली आहे। आयोजन समितीचा सदस्य या नात्यानं माझी सगळ्यांना विनंती आहे की 22 ते 27 या कालावधीत होणारे जे उपक्रम आहे, म्हणजे फोक आख्यान असेल 22 तारखेचं, 27 तारखेला आदरणीय अशोकजी सराफ यांची मुलाखत असेल आणि 23 ते 27 ह्या ज्या महाराष्ट्रातील विविध शहरातून वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मोठमोठ्या स्पर्धेतून प्रथम आणि द्वितीय आलेल्या एकांकिकेचं सादरीकरण पाहायला मिळणार आहे। आपण नागपुरात बसून त्या एकांकिका बघू शकत नाही। आदरणीय संदीप जोशींच्या माध्यमानं या अतिशय उत्तमोत्तम एकांकिका आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। माझी सगळ्या नागपूरकर रसिकांना, इथल्या प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की 22 ते 27 हा तुमच्या आयुष्यातला वेळ या उपक्रमासाठी काढून ठेवावा। सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट तर्फे याचं आयोजन झालं आहे। संकल्पना यांची संदीप जोशी यांची आहे आणि आम्ही आयोजन समितीचे सदस्य आहोत। माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आणि या उपक्रमाचा आस्वाद घ्यावा।